हाय, मराठी आई या आपल्या यूट्यूब पेजवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी आई या यूट्यूब पेजवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स, प्रेग्नन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो. आजचा विषय असा आहे की जर तुमचं बाळ आजारी असेल आणि कोणताही खाद्यपदार्थ खायला तोंड वाकडं करत असेल, एरवी त्याला आवडणाऱ्याही गोष्टी तो खाण्याकडे दुर्लक्ष करत असेल, अशा वेळी आईवडिलांना काळजी वाटते की आता बाळाच्या पोटात घालायचं काय. तर आज मी तुम्हाला बाळ आजारी असताना बाळाने खावं आणि बाळाला खाव्याशा वाटणाऱ्या 15 अशा रेसिपीज सांगणार आहे, जेणे तुमचं बाळ खाण्यासाठी नकार देणार नाही आणि आवडीने त्या गोष्टी खाईल. सो गाईज, सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे भाताची पेज. आपण जो भात शिजवतो त्याच्यावरती जे पाणी राहतं ते पाणी तुपाची धार टाकून बाळाला पिण्यासाठी द्यावं. हे खूप हेल्दी असं फूड आयटम आहे आणि जेणेकरून बाळाला विकनेस येणार नाही. भाताची पेज एखाद्या सलाईनसारखं काम करतं. तुम्ही जो भात बाळाच्या पेजेसाठी वापरणार असाल तो इंद्रायणी असावा. दुसरी गोष्ट, मुगाच्या डाळीचं पाणी. मुगाच्या डाळीचं पाणी पचायला हलकं, प्यावंसं वाटणारं असं आहे. मुगाच्या डाळीचं पाणी बनवताना त्यात थोडीशी हळद पावडर, जिरे पावडर, सेंद्रिय नमक आणि बाळाला देताना तुपाची धार टाकावी. तिसरी गोष्ट म्हणजे डाळ तांदळाची पातळशी खिचडी, जी आपण दाल खिचडी बनवतो ती बाळांसाठी हिंग, जिरे पावडर, त्याचसोबत थोडंसं सेंद्रिय मीठ टाकून पातळशी खिचडी बनवावी. त्याच्यावरती तुपाची धार टाकून बाळाला खाण्यासाठी द्यावी. त्याचसोबत पालक डाळ खिचडी ही सेम तशीच बनवावी, ज्याच्यामध्ये हिंग, धने पावडर, जिरे पावडर, सेंद्रिय मीठ असेल आणि ज्यावरती तुपाची धार असेल. पालक डाळ खिचडी बाळ आवडीने खाईल. आता टोमॅटो सूप. टोमॅटो, थोडंसं गाजर किंवा बीट टाकून शिजवून घ्यायचं, मिक्सरमध्ये फिरवायचं. त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर आणि थोडीशी तुपाची धार टाकून कोमट कोमट बाळाला खायला द्यायचं. टोमॅटो सूपही बाळ आवडीने खाईल. त्यानंतर येते ती म्हणजे तांदळाची खीर. तुपाची धार टाकून त्याच्यामध्ये मिक्सरला बारीक केलेला ओबडधोबड तांदूळ, थोडीशी साखर, जर बाळाला देत असाल तर थोडीशी ड्रायफ्रूट पावडर टाकून गरम गरम जी तांदळाची खीर असते ती बाळाला द्यावी. शेवयांची खीरही बाळाला तुम्ही आजारपणात देऊ शकता. नाचणीची खीर तीही सेम अशीच बनवायची. नाचणीचं पीठ असतं ते तूप टाकून थोडंसं खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडी ड्रायफ्रूट पावडर आणि जर साखर देत असाल तर ती टाकून, दूध टाकून पातळशी खीर बनवायची आणि कोमट कोमट बाळाला द्यायची. नाचणीचं सूप. नाचणीचं पीठ तूप टाकून खरपूस भाजून घ्यायचं. त्याच्यात थोडीशी हळद पावडर, काळी मिरी पावडर आणि सेंद्रिय नमक टाकून आपण नाचणीचं सूप बनवायचं. शेवगा शिजवून घेऊन शेवग्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर, थोडंसं जिरं पावडर टाकून तुम्ही शेवग्याचं सूप बनवू शकता. बाळ शेवग्याचं सूपही आवडीने खाईल. त्याचसोबत बाळाला वरण भातही तुम्ही देऊ शकता. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाळाला कोमट कोमट द्यायच्या आहेत, जेणेकरून बाळाला ते खाऊ वाटेल. बाळाला जर सर्दी खोकला असेल तर तुम्ही चिकन सूप किंवा मटन सूपही देऊ शकता. चिकन सूप किंवा मटन सूप बनवताना तुपामध्ये थोडासा कांदा, आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायची. त्याच्यामध्ये चिकन आणि मटनचे पीस टाकायचे आणि त्याचं सूप बनवायचं. हळद टाकायला विसरायचं नाही. असं पातळसर सूप तुम्ही बाळाला सर्दी खोकल्यामध्ये देऊ शकता. जुलाब असतील तर तुम्ही बाळाला चिकन किंवा मटन असं नॉनव्हेज देऊ नये. त्याचसोबत रवा खीर, रव्याचा उपमा आपण बाळाला आजारपणात देऊ शकतो. रताळी शिजवून घेऊन रताळ्याची प्युरी करायची. त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं, नाहीतर जशी आहे तशी प्युरी बाळाला दिली तरी बाळ आवडीने खाईल. लक्षात घ्या, बाळ आजारी आहे, काही खात नाही, म्हणून तुम्ही बाळाला पॅकेट फूड, चिप्स, कुरकुरे, चॉकलेट्स, बिस्किट देऊ नये. याने काय होईल, आधीच बाळ आजारी आहे, त्यात ते मैद्याचे पदार्थ, बाळाची इम्युनिटी खूप लो होईल. आशा करते की तुम्हाला या सगळ्या रेसिपीज आणि बाळ आजारी असताना बाळाला काय खायला द्यायचं हे नक्कीच समजलं असेल. जर काही शंका असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा. थँक्यू.